मित्रांनो, भारतामध्ये सध्या उष्णतेची लाट येण्याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. आता उष्णतेची लाट म्हणजे काय, तर एखाद्या भौगोलिक प्रदेशामध्ये जर सतत 2 ते 3 दिवस 40 ते 45 डिग्रीच्या आसपास जर तापमान असेल, की जे नॉर्मल पेक्षा 4 ते 5 डिग्रीने जास्त असतंय, तर अशा वेळेला आपण हीट वेव्ह आलेली आहे असं म्हणतो. यामागचं प्रमुख कारण जर बघितलं तर पहिलं कारण आपल्याला दिसेल ते म्हणजे जंगलतोड. आता वनस्पती आपल्याला माहित आहे की कार्बनचं कन्झम्पशन करत असतात आणि जर समजा वनस्पतींचं प्रमाण कमी झालं तर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय, की जो एक प्रकारे ग्रीन हाऊस गॅस आहे आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होत असते, जी की जागतिक तापमान वाढीची समस्या दिसते. दुसरं कारण आपल्याला दिसतंय की शहरांचा होणारा विस्तार, की ज्यामुळे कॉन्क्रीटचं प्रमाण वाढतं. याला आपण अर्बन हीट आयलँड म्हणत असतो. आणि ज्या कॉन्क्रीटचं प्रमाण वाढत गेल्यामुळे आणि वनस्पतींचं प्रमाण कमी झाल्यामुळे वातावरणामध्ये उष्णता ही अधिक जास्त प्रमाणामध्ये ट्रॅप होत जाते आणि त्यामुळे आपल्याला या ग्रीन हाऊस गॅसेसच्या इम्पॅक्टमुळे जागतिक तापमान वाढ दिसते आणि ह्याच जागतिक तापमान वाढीचे परिणाम आपल्याला या हीट वेव्हच्या स्वरूपामध्ये देखील दिसून येत आहेत. सो आपल्याला एन्व्हायरमेंटचे सविस्तर टॉपिक अभ्यासायचे आहेत मित्रांनो, आणि आपण यासाठी वन शॉट सिरीजचा सेशन बघणार आहोत 7 मे रोजी सकाळी ठीक 10 वाजता. या सेशनला जॉईन करायला विसरू नका.